या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मॅटरचं फिजिकल स्टेटमध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. सॉलिड, लिक्विड आणि गॅस, स्थायू, द्रव आणि वायू. यामध्ये आपण मॅटरचं क्लासिफिकेशन 3 गटामध्ये करत आहोत. त्यापैकी पहिला जो गट आहे तर तो आहे इलेमेंट. आता आपल्याला माहित आहे की जवळपास किती इलेमेंट्स आहेत? 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. त्यापैकी तुमच्या माहितीस्तव 92 मूलद्रव्ये हे कशा आहेत? नॅचरल आहेत. कशा आहेत? नॅचरल म्हणजे कशा आहेत? नैसर्गिक. युरेनियम पर्यंतचे आणि इथून पुढचे जे 26 इलेमेंट्स आहेत हे कसे आहेत? सिंथेटिक म्हणजे प्रयोगशाळेमध्ये तयार केले ते. आता इलेमेंट्स संदर्भात आपल्याला काही प्रॉपर्टी समजून घ्यायच्या आहेत. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हा ऍटमची व्याख्या करतो, कशाची? ऍटम. तर ऍटमची व्याख्या काय करतो बरं आपण? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. काय करतो? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचा जो लहानात लहान कण आहे त्या कणाला काय म्हणायचं? ऍटम, अणु म्हणायचं. हे आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये लर्न केलेलं आहे. मग एलिमेंट्स मध्ये फक्त ऍटमच असतात का? तर नाही. एलिमेंट्स मध्ये मॉलिक्यूल सुद्धा असतात. कारण काही एलिमेंट्स हे डाय ऍटॉमिक फॉर्म मध्ये आहेत. जसं की पहा, एक एलिमेंट घेतो मी, ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन, ओके, त्यानंतर सर्व जे इनर्ट गॅसेस आहेत, हेलियम, आर्गॉन, क्रिप्टॉन, त्यानंतर हॅलोजन असतील, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सर्वच्या सर्व डायॲटॉमिक मध्ये आहे. फॉस्फरस, सल्फर सारखे पॉलीॲटॉमिक म्हणजे अनेक ऍटमचे बनलेले मॉलिक्युल्स असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इलेमेंट जे आहे, एलिमेंटचा सुद्धा स्मॉलेस्ट पार्टिकल हा मॉलिक्यूल असू शकतो. पण जे मॉलिक्यूल पासून एलिमेंट बनला ते मॉलिक्यूल अर्थातच ते कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स ओनली वन टाइपचे असतात. कशा असतात? एकाच टाइपचे असतात. बरोबर. जसं की आपण ऑक्सिजनचा एलिमेंट घेतला तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा फक्त आणि फक्त ऑक्सिजनच्या ऍटम पासूनच तयार झालेला असेल. येतं लक्षात? सो ओनली वन टाइपचे जे ऍटम्स असतात तर त्याच ऍटम पासून कोणाची निर्मिती होते? एलिमेंटची निर्मिती होते. म्हणजेच मॉलिक्यूल जे तयार व्हायले ते एकाच ऍटम पासून तयार झालेले आहे. म्हणजेच मॉलिक्यूल हे एकमेकांसारखे आहे. म्हणून ऑल ऍटम्स इन द मॉलिक्यूल आर अलाइक. अलाइक म्हणजे काय? सारखे. येते लक्षात? समजा मी नायट्रोजनचे, हवेमध्ये नायट्रोजन आहे, पहा कितीतरी लार्ज अमाऊंट मध्ये आहे, 78% आहे. या नायट्रोजनचा प्रत्येक मॉलिक्यूल हा दुसऱ्या नायट्रोजनच्या मॉलिक्यूल सारखाच आहे. क्लिअर? त्यानंतर ऍटम्स किंवा मॉलिक्यूल जे आहेत तर हे सुद्धा कसे आहेत? अलाइक म्हणजे एकमेकांसारखेच आहेत. पहा, ठीक आहे, म्हणलो की मॉलिक्यूल तर एकमेकांसारखेच आहेत, परंतु ते मॉलिक्यूल जे आहेत एलिमेंटचे हे ज्या अणूपासून बनले. कारण लक्षात घ्या, मॉलिक्यूल केव्हा तयार होतो? 2 किंवा त्यापेक्षा जास्त ऍटम जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय तयार होतो? मॉलिक्यूल तयार होतो. जसं की पहा, हा ऑक्सिजनचा एक ऍटम आहे आणि त्यानंतर हा ऑक्सिजनचा दुसरा ऍटम आहे. यापासून ऑक्सिजनचा काय तयार झाला? मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे ऑक्सिजनचा जे मॉलिक्यूल तयार व्हायला हा 2 ऍटम पासून तयार व्हायला. ते 2 ऍटम सुद्धा एकाच टाइपचे आहेत आणि तो मॉलिक्यूल सुद्धा कसा आहे? एकाच टाइपचा आहे. म्हणजे ऑक्सिजनचा प्रत्येक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूल सारखाच असणार, त्यामध्ये फरक नसणार. आणि केमिकल बॉन्ड जर पाहिला आपण तर पहा, जसं की पहा, इथं एक ऑक्सिजन घेतला मी, इथं ऑक्सिजन, यांच्यामध्ये काय आहे? डबल बॉन्ड. नायट्रोजन जर घेतला, नायट्रोजन मध्ये काय आहे? ट्रिपल बॉन्ड. म्हणजे यांच्यामध्ये जर पाहिलं आपण
तर केमिकल बॉन्ड जो आहे हा सुद्धा काय असतो, एकाच टाईपचा असतो. ओके, किंवा एकच केमिकल बॉन्ड असतो असं म्हणायला हरकत नाही. आता जेव्हा आपण कंपाऊंड बद्दल बोलू तर कंपाऊंड आपण लक्षात घेऊ. कंपाऊंडचे एक्झाम्पल अगोदर समजून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कंपाऊंडचं बेस्ट एक्झाम्पल आहे H2O. दुसरं घेऊ आपण कार्बन डाय ऑक्साईड. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, मी हवेमध्ये जेव्हा ऑक्सिजन बद्दल बोललो होतो तर ऑक्सिजन स्वतः काय आहे, इलेमेंट आहे. परंतु कार्बन डायऑक्साइड मध्ये पहा, कार्बन आणि ऑक्सिजन दोन मूलद्रव्यांपासून तयार झालेले येते, म्हणून त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड. फक्त कंपाऊंडचं वैशिष्ट्य काय असतं की यामध्ये घटक मूलद्रव्यांचं प्रमाण कसं असतं, निश्चित असतं. म्हणजे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रोपोर्शन हे डेफिनेट असतं. आता कंपाऊंडचे वैशिष्ट्य पाहू आपण. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स जे आहे तर लक्षात घ्या, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स काय आहे की जो मॉलिक्यूल तयार व्हायला तो दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट पासून, ॲटम पासून तयार झालेला असेल. सो 2 or more atoms, दोन किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स हे एकत्र येतील आणि कोणाचं फॉर्मेशन करतील, कंपाऊंडचं फॉर्मेशन करतील. जसं की आपण H2O चा मॉलिक्यूल घेतला तर H2O मध्ये कोण आहे सांगा, हायड्रोजन आणि प्लस ऑक्सिजन हे दोन एकत्र येऊन काय तयार होतं, H2O म्हणजे पाणी तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचा मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हे एकत्र येऊन वॉटरचं फॉर्मेशन करायला. परंतु इथं जर पाहिलं आपण तर प्रत्येक पाण्यामध्ये, प्रत्येक पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजन दोनच असणार, ऑक्सिजन एकच असणार. त्यांचं प्रमाण कसं आहे, निश्चित आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. आणि कंपाऊंड मध्ये ऑल ॲटम्स इन द मॉलिक्यूल जर पाहिलं आपण तर मॉलिक्यूल मध्ये असणारे ॲटम्स हे सांगितले मी तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त टाईपचे असतील. परंतु एक लक्षात घ्या की ऑल मॉलिक्युल्स आर अलाइक. लक्षात आलं का तुम्हाला फरक, की एका मॉलिक्यूल मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम असतील. जसं की H2O मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन वेगवेगळे एलिमेंट्स आले. कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आला. त्यानंतर तुम्ही ग्लुकोज घेतला C6H12O6. त्या ग्लुकोज मध्ये तर किती एलिमेंट दिसतील तुम्हाला, 3. कोण कोण, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो दोन किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम असतील, पण त्या ॲटमनं तयार केलेले जे सर्व मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांसारखेच असतात. म्हणजे पाण्याचा प्रत्येक रेणू हा दुसऱ्या रेणू सारखा आहे. येते लक्षात. आणि केमिकल बॉन्ड जसं की आपण इथं पाहिलं होतं की ओनली वन टाईपचा असतो. कोणामध्ये, टाईप जर पाहिला आपण तो ओनली वन टाईपचा असतो. तसंच कंपाऊंड मध्ये सुद्धा ओनली वन टाईपचे केमिकल बॉन्ड इथं प्रेझेंट असतात. आता राहिला प्रश्न मिक्सचर. आता मिक्सचरचं बेस्ट एक्झाम्पल घेऊ आपण मिल्क. आता दुधामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगतो. दुधामध्ये एक साखर असते, लॅक्टोज. दुधामध्ये फॅट असतं, दुधामध्ये प्रोटीन असतं, दुधामध्ये वॉटर असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मिक्सचर जे आहे त्यामध्ये अनेक सबस्टन्स, अनेक मॅटर्स हे एकत्र येईल. त्याच्यानंतर जे घटक मूलद्रव्यांचं प्रमाण आहे ते सारखं नसतं. कारण पहा, आता मिल्क मध्ये आपण जर दोन टाईप पाहिले, कोणते कोणतं, एक आपण पाहिलं काऊचं मिल्क आणि एक पाहू आपण बफेलोचं मिल्क. आता काऊच्या मिल्क मध्ये फॅट जे आहे हे फॅट किती आहे, 3 to 5%. आणि बफेलोच्या मिल्क मध्ये फॅट जर पाहिलं आपण ते आहे 6 to 9%. म्हणजे याचा अर्थ काय झालं की फॅटचं प्रमाण बदललं, म्हणून बफेलोचं मिल्क आणि काऊचं मिल्क यांच्यामध्ये सारखेपणा राहिला का, नाही. दुधात तुम्ही पाणी टाका, काय होणार या ठिकाणी, प्रमाण बदलणार. म्हणजे याचा अर्थ मिल्क जे आहे हे कंपाऊंड असू शकतं का. कंपाऊंडचं वैशिष्ट्य काय सांगितलं
सर्व मॉलिक्युल्स हे एकमेकांसारखे पाहिजे, कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्सचं जे प्रमाण आहे ते डेफिनेट पाहिजे. पहा मी रेफरन्स ते लिहितो वाक्य. proportion of constituents elements is definite. म्हणजे निश्चित असं प्रमाण असतं. घटक मूलद्रव्यांचं प्रमाण कसं पाहिजे आपल्याला, निश्चित असतं. त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. आणि आपण जेव्हा रेफरन्स साठी मिल्कचं उदाहरण घेतलं होतं, किंवा तुम्ही हवेमध्ये पहा नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण आहे का? हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. आता मला सांगा, आपल्या आजूबाजूला वनस्पतींचं प्रमाण जर कमी असेल, प्राण्यांची संख्या जास्त असेल, तर अशा वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण कसं होतं, कमी. तेच झाडांची संख्या जास्त आहे पण ॲनिमल्स कमी असतील, तर अशा वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं, वाढतं. म्हणजे हवेतील जे प्रमाण आहे वायूंचं हे कमी जास्त होतं. म्हणून एअर, हवा हे सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. मग आता प्रश्न असा आहे की कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स हे मिक्सचर मध्ये कसे असतील, कसे असतील बरं. हे इथं जर पाहिलं आपण तर 2 or more types, 2 or more types म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारचे काय असतात, कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स असतात. त्यानंतर मॉलिक्यूल पाहता, मिल्कचा एखादा मॉलिक्यूल किंवा एअरचा एक मॉलिक्यूल घेतला आपण, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं प्रमाण निश्चित आहे का, नाही. आता सध्या आपल्याकडे जितकी हवा आहे, हवेमध्ये जितकं प्रमाण आहे तितकंच अमेरिकेमध्ये हवेतले असेल का, नाही. जपान मधल्या हवेमध्ये असेल का, नाही. का, कारण तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार काय होणार आहे, याच्यामध्ये बदल होणार आहे. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं की जे सर्व ऍटम्स आहेत हे अलाइक नाही, तर हे कसे आहेत, नॉट अलाइक. म्हणजे सर्व मॉलिक्युल्स हे एकमेकांसारखे नसतात. आणि त्यानंतर केमिकल बॉन्ड जे आहे, तर हे 2 or more types, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारचे केमिकल बॉन्ड्स आपल्याला मिक्सचर मध्ये दिसून येतात. सो ओव्हरऑल सिम्पली लक्षात घ्या तुम्ही की एलिमेंट्स हे असे आहेत, एलिमेंट्स कोणाला म्हणायचं की ज्यांचे सर्व मॉलिक्युल्स एकमेकांसारखे आहे, एकाच टाईपचे आहे, सिंगल टाईपचा केमिकल बॉन्ड असतो, बरोबर आहे का, तर त्यांना आपण काय म्हणायचं, एलिमेंट्स. कंपाऊंड कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्य आहे, परंतु मॉलिक्युल्स एकमेकांसारखे आहेत आणि घटक मूलद्रव्यांचं प्रमाण सारखं आहे. म्हणजे प्रोपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इज डेफिनेट. परंतु मिक्सचर जे आहे, तर आता आपण मिल्कचं उदाहरण घेतलं होतं, कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंटचं प्रोपोर्शन हे डेफिनेट आहे का, नाही, हे इनडेफिनेट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॉलिक्यूल सुद्धा 2 किंवा त्यापेक्षा जास्त टाईपचे आहे, प्रत्येक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल सारखा नाही. केमिकल बॉन्ड सुद्धा 2 किंवा त्यापेक्षा जास्त टाईपचे आहे. म्हणून मिक्सचर ही हा तिसरा क्रायटेरिया झाला. सो ओव्हरऑल क्लासिफिकेशनचे 3 गट पाहिले आपण, एलिमेंट, सेकंड काय पाहिला, कंपाऊंड, आणि त्यानंतर आपण पाहिला मिक्सचर. तर अशा पद्धतीचं हे मॅटरचं क्लासिफिकेशन